नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये एकदाच इन्व्हेस्ट करून सोडून दिले तर ते पैसे किती बनू शकतात. तर यासाठी आपण अगोदर कॅल्क्युलेशन बघणार आहोत आणि नंतर आपण हे सुद्धा बघणार आहोत की मागील 10 वर्षांमध्ये 15 वर्षांमध्ये 20 वर्षांमध्ये म्युच्युअल फंड्सनी लाईव्ह किती रिटर्न दिले हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. चला तर आता आपण कॅल्क्युलेशन बघून घेऊया की जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि 15% जर आपल्याला रिटर्न भेटले तर आपले पैसे किती बनू शकतात. तर 1 लाख रुपये 10 वर्षांमध्ये 4 लाख रुपये बनू शकतात, 15 वर्षांमध्ये 8 लाख रुपये बनू शकतात आणि 20 वर्षांमध्ये 16 लाख रुपये बनू शकतात जर 15% CAGR रिटर्न्स भेटले तर हे झालं आता कॅल्क्युलेशन. आता आपण लाईव्ह रिटर्न्स बघूया की मागील 10, 15, 20 वर्षांमध्ये म्युच्युअल फंड्सनी किती रिटर्न दिलेले आहेत. पण हे रिटर्न आपण 3 स्टेप्समध्ये बघणार आहोत की लार्ज कॅप फंड्सनी किती रिटर्न दिले, मिड कॅप फंड्सनी किती रिटर्न दिले, स्मॉल कॅप फंड्सनी किती रिटर्न दिले. तर हे 3 स्टेपमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण लार्ज कॅप फंडचे रिटर्न बघूया की लार्ज कॅप फंडमध्ये जर 1 लाख रुपये 20 वर्ष अगोदर इन्व्हेस्ट केले असते तर ते पैसे आतापर्यंत किती बनले असते हे आपण अगोदर बघून घेऊया. तर 10 वर्षांमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले 3,14,000 रुपये बनले असते, 12% रिटर्न्स आहेत. 15 वर्षांमध्ये 5,49,000 रुपये बनले असते, 12% रिटर्न आहेत लार्ज कॅप फंड्समध्ये. 20 वर्षांमध्ये 12,75,000 रुपये बनले असते, 13.5% रिटर्न्स आहेत. आणि आता हे जे रिटर्न्स तुम्ही बघताय लार्ज कॅप फंडचे तर हे ॲव्हरेज आहे. काही फंड्सनी जास्त रिटर्न्स दिले आहेत, काहींनी कमी दिलेले आहेत, पण आपण मध्यभागी ॲव्हरेज घेतलेले आहेत. सर्व फंडची सरासरी आपण घेतलेली आहे, त्यामुळे हे रिटर्न्स तुम्हाला कमी दिसू शकतात. काही फंड्सनी 15% सुद्धा रिटर्न दिले, काहींनी 12च दिलेले आहेत, म्हणून आपण एक ॲव्हरेज घेतलेलं आहे. आता आपण मिड कॅप फंडचे रिटर्न्स बघूया की मिड कॅप फंडनी किती रिटर्न्स दिलेले आहेत. जर 1 लाख रुपये अगोदर कोणी मिड कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले असते तर हे पैसे किती बनले असते. तर 10 वर्षांमध्ये 4,31,000 रुपये बनले असते, 15.72% रिटर्न आहे. 15 वर्षांमध्ये 9,79,000 रुपये बनले असते, 16.41% रिटर्न आहे. आणि 20 वर्षांमध्ये 19,90,000 रुपये बनले असते, 16% रिटर्न आहे. मिड कॅप फंडमध्ये सुद्धा आपण ॲव्हरेज रिटर्न्स घेतलेले आहेत. काही फंडनी 20-22% सुद्धा रिटर्न दिले आहेत, पण काहींनी कमी दिले, म्हणून आपण सगळ्यांचं ॲव्हरेज घेतलेलं आहे. तर तुम्ही आता बघू शकता की मिड कॅप फंड्सनी खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहे. म्हणून तुम्हाला जर अशा प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, योग्य प्रकारे गुंतवणूक चालू करायची असेल, गोल बेस इन्व्हेस्टिंग करायची असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही फ्रीमध्ये तुमचं अकाउंट ओपन करू शकता आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करू शकता. सुरुवातीला तुम्ही 100 रुपये महिन्यापासून गुंतवणूक चालू करू शकता. नंतर जसं तुमचं नॉलेज वाढेल नंतर तुम्ही या अमाऊंटला वाढवत जाऊ शकता. आता आपण स्मॉल कॅपचे रिटर्न्स बघूया. जर स्मॉल कॅपमध्ये 1 लाख रुपये कोणी इन्व्हेस्ट केले असते तर ते पैसे किती बनले असते. तर 10 वर्षांमध्ये 4,83,000 रुपये बनले असते, 17% रिटर्न आहे. 15 वर्षांमध्ये 10,60,000 रुपये बनले असते, 17% ॲव्हरेज रिटर्न्स आहेत. आणि 20 वर्षांमध्ये 21,81,000 रुपये बनले असते, 16.65% रिटर्न्स आहेत. हे होते म्युच्युअल फंडचे लाईव्ह रिटर्न्स, जिथं तुम्ही बघितलं की जर 1 लाख रुपये तुम्ही एकदाच इन्व्हेस्ट करून सोडून दिले असते तर ते पैसे किती बनले असते. पण ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करता त्यावेळेस तुम्ही प्लॅनिंग करताना रिटर्न जे आहे ते 12% अज्यूम करू शकता, ज्यामुळे होईल काय की तुमचं जे गोल आहे ते अगदी आरामशीर कंप्लीट होऊ शकतं. आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.